का मा आणि अन्नू मा आणि माझा अन्नू त्याला काही इथे थांबायला वेळ नाहीये. खेळायची जास्ती घाई आहे. गेल्या वर्षी माझं पुस्तक घेऊन माझे प्रकाशक घरी आले आणि त्यांनी कॉपी त्याच्या हातात पण आनंदाने दिली, प्राचीच्या हातात दिली, मला दिली, फोटो काढला. त्यावेळेला त्याला काय वाटलं माहित नाही. तो त्याचं ते पुस्तक त्याच्या हातात दिलेलं घेऊन त्याच्या रूममध्ये गेला आणि त्यांनी त्याच्या फळ्यावरती त्या पुस्तकाचं त्याला जमेल तसं चित्र काढलं आणि नाव लिहिलं आणि खाली प्राऊड ऑफ यू मा लिहिलं. आणि ते दाखवायला तो मला आग्रहाने आत घेऊन गेला आणि त्यावेळेला माझे प्रकाशक आणि प्राची आम्ही तिघच होतो तिथे. आम्ही तिघही भारावलो की एक लहान मूल न बोलता व्यक्त कसं होऊ शकतं. आणि त्या रात्री जेव्हा माझ्याजवळ झोपला तेव्हा माझ्या गळ्यात हात घालून तो मला म्हणाला, माँ आप ना सिर्फ मेरे लिए एक बुक लिखो, वो सिर्फ मेरे लिए होगा. या पुस्तकाचा माझ्या मनात जन्म त्या क्षणी झाला. अर्थात नाव सुचलं नव्हतं, मी काय लिहिणार आहे मला माहिती नव्हतं, पण त्यांनी ज्या प्रेमाने आणि गळ्यात हात टाकून मला विनंती केली तर मी हे पूर्ण करीन. अर्थात त्याच्यासाठी त्याला हवं होतं मी इंग्लिशमध्ये लिहावं, पण भाषेची ल्युसिडिटी टिकवायची असेल, काहीतरी माझ्या याने लिहायचं असेल तर मी तेवढी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल नाही, मला मराठीतच व्यक्त करता येईल. आणि आज तो वाचू शकत नाही पण मराठी विषय त्याला आहे, त्याचा बाबा त्याला वाचून दाखवेल, त्याला आणि त्याच्या आईलाही, आणि त्यातलं मर्म त्याला कळेल किंवा आजीच्या भावना त्याला कळतील अशी मला मनापासून आशा आहे. लहान असताना, अगदी लहान असताना पोपट्याचा जन्म त्या ढोलीत होता, एखाद्या राजा राजपुताचा जन्म त्या अमुक पक्षाच्या शरीरात होता, अशा कथा वाचायचो. पण जेव्हा एक स्त्री, मुलगी आई होते आणि नंतर आजी होते तेव्हा आपला प्राण बाहेर असतो म्हणजे काय, बहिष्कर प्राण असतो म्हणजे काय, हे मला वाटतं प्रत्येकीला आपल्यापैकी माहीत आहे की आपला प्राण मुलांच्या आणि नातवांच्या रूपाने आपल्या समोर असतो. आणि त्यांना वाढताना बघणं हे खरंच खूप खूप छान असतं, लोभस असतं. त्यांच्या हट्ट असतात, आदळपट असते, रडारड असते, लाघव असतं, प्रेम असतं, प्रसंगी रागवायलाही लागतं. पण मुलं वाढताना आपण पाहतो. आहान अगदी 6 दिवसाचा असताना मी पहिल्यांदा त्याला हातात घेतलं आणि खरंच सांगते कसं कोणाचं, पण त्या क्षणी त्या इंग्लशा माझ्या गाठोड्याने डोळे उघडले आणि आमची नजर झाली आणि तो एक क्षण आम्हाला दोघांना जोडून गेला. त्यानंतर खरोखर आहान मला कधीच विसरला नाही. अगदी छोटी मुलं विसरतात, समोर असेल ती व्यक्तीला ते रिस्पॉन्ड करतात, त्याच्याशी बोलतात, पण लांब गेले, थोडे दिवस नाही भेटले की त्यांच्या विस्मृतीत जातात मुलं. तसं झालं नाही. मी महिन्यांनी 2 महिन्यांनी सुद्धा जर परत तिथे गेले तर तो तितक्याच उद्या आनंदाने झेप घेऊन माझ्याकडे यायचा आणि त्याच्यात आणि माझ्यातला एक संवाद न बोलता, जेव्हा तो बोलू शकत नव्हता तेव्हापासून सुरू राहिला. तो मी जाणीवपूर्वक माझ्या मनात टिपत राहिले, बहुतेक आपोआप न ठरवता. आणि जेव्हा तो मला म्हणाला की तू माझ्यासाठी पुस्तक लिही, त्यावेळेला मला खरंच दुसरा काही विचार आला नाही. त्याच्या जन्मापासून आजपर्यंत गेली 7 वर्ष, आता 8 वर्षाचा होईल तो, हा त्याचा आणि माझा 8 वर्षांचा प्रवास जो मला कळला किंवा जो माझ्या देखत तो घडला, जो वाढत गेला, त्याचे सगळे विलोभ, राग सगळं मी अनुभवलं. तेच लिहावं असं मला वाटलं, कारण त्याला त्या वेळेला मी कसं पाहिलं, तो कसा होता, तो कसा त्याच्यात व्यक्त व्हायचा, न बोलता येत असताना सुद्धा तो किती मला सांगून जायचा किंवा मी किती त्याच्याशी संवाद तेव्हाही साधू शकत असेल,
हे क्षण माझ्या मनात अजरामर झालेले होते आणि ते लिहावे असे मला वाटले. छोटे लेख मी लिहिले आणि खरं तर त्याचं पुस्तक होईल इतक्या सुंदर तऱ्हेचं असं मला खरंच वाटलं नव्हतं. मी एक लेख लिहीन, त्याचं थोडंसं प्रिंट आउट काढून घेईन आणि माझे जे सर्गेस वगैरे जमतील त्यांना वाचायला देईन, एवढंच माझ्या डोळ्यासमोर त्याचं स्वरूप होतं. पण माझे नेहमीचे आमचे मित्र अजित देशमुख यांनी मला सांगितलं नाही, हे लिखाण असं झालं आहे की ह्याचं पुस्तकच व्हायला पाहिजे आणि ह्याला चित्रही असली पाहिजेत. त्यासाठी पुंडलिक वझे हे मोठे चित्रकार आहेत. मोठ्या मोठ्या लेखकांच्या चित्रांना, पुस्तकांना ते चित्र काढतात. त्यांना आमच्या प्रकाशकांनी ते पाठवलं, त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि या पुस्तकावरचा मागचा जो ब्लर्ब आहे तो वझ्याने लिहिला आहे आणि तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण ते मला म्हणाले मी चित्रकार आहे, मी लेखक नाही, पण ते इतकं छान बोलले की मला ते शब्द फार आवडले आणि मी ते ब्लर्ब म्हणून घेतले की ते कायमचे राहावेत माझ्याबरोबर असं मला मनापासून वाटलं. एक आजी म्हणून मी कशी ग्रो होत गेले, वाढत गेले हे मी अनुभवलं. मला माझ्या इथे बऱ्याच मैत्रिणी, बहिणी, वहिनी सगळे बसलेले आहेत. या प्रवासातनं त्या गेलेल्या आहेत आणि एक आजी पण त्यांनीही अनुभवलेलं आहे, अनुभवत आहे. माझं पुस्तक वाचताना त्यांनी जर त्याच्याशी रिलेट केलं आणि त्यांना त्याच्यातली काही साम्यस्थळं आढळली आणि तो आनंद मिळाला तर मला सगळं मिळालं. आजच्या दिवशी आमच्या मुलीला हे पुस्तकच त्याला अर्पण करावं असं मला वाटलं आणि आजीकडनं ही एक गिफ्ट त्याला द्यावी हाच माझा प्रयत्न होता. सगळ्यांना मी पुस्तक देते आहे, त्यांनी जरूर वाचा आणि आजी आणि नातवाचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटतो हे मला जरूर करा. धन्यवाद.